वेलकम टू बाली व्लॉग. ऑल सेट. जायच्या आधी एक घरी विजिट केलं, सगळ्यांना बाय बाय केलं. आणि इकडे ब्रुनो घाबरला होता कारण त्याला कळलं होतं की मी चालली आहे. आला हॅपी जर्नी बोलायला आला. पप्पी देतोस? बाय करा. दादा वहिनींनी एअरपोर्टला ड्रॉप केलं, बॅग्स चेकिंग केल्या आणि दोघंही खूप एक्सायटेड होतं कारण आमचा एकमेकांसोबतचा फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स होता. पुणे टू बेंगलोर अशी फ्लाईट होती, बेंगलोरवरून डिरेक्टली बाली. अँड फायनली आम्ही बालीमध्ये पोहोचलो. बालीमध्ये विजा ऑन अरायवल पण आहे, पण आम्ही ऑलरेडी ई विजा काढून घेतला होता आणि कस्टम डिक्लेरेशन पण केलं होतं. त्याच्यामुळे मला जास्त वेळ एअरपोर्टला थांबायची गरज नाही लागली. क्लुकवरून कॅब बुक केली ती आणि आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं उबूद. नाही सांग मला कुठल्या पॉइंटला मी तुला 2 बॅग घ्यायला लावलं सांग. हा आहे आमचा फर्स्ट डे. आज आम्ही ठरवलं होतं एखादी तरी प्लेस करायची, पण एवढे टायर्ड होतो की प्लॅन ड्रॉप केला आणि आराम. व्ह्यू खूप सुंदर होता. मग आम्ही तिथेच एका छोट्याशा कॅफेमध्ये जेवायला गेलो. जेवण खूप जास्त टेस्टी होतं. त्यानंतर थोडा रेस्ट केला आणि इव्हिनिंगला सिम घेण्यासाठी बाहेर पडलो. आमचं जे हॉटेल होतं तिथूनच आम्ही बाईक रेंट केलं होतं 24 आवर्ससाठी. एक इंडियन रेस्टॉरंट भेटलं म्हणून आम्ही तिथेच डिनर केला, पण दुपारचं जेवण जास्त चांगलं होतं. गुड मॉर्निंग फ्रॉम बाली. आज आहे सेकंड डे. फर्स्ट डे तर पूर्ण रेस्टमध्ये गेला. दुपारी चेकिंग करायलाच 2 वाजले. तिथून पुढे मनी एक्सचेंज थोडंफार कन्वर्जन मी ऑलरेडी केलं होतं. बाकीचं सिम कार्ड आणि रेस्ट प्रॉपर रेस्ट झाली आहे. सी आजपासून एक्सप्लोअर करायला चालू करणार आहे बाली. डे 2 आउटफिट आणि फर्स्ट डेस्टिनेशन आहे राईस फील्ड. त्यानंतर गेलो अलोहा स्विंगला. मी सर्वात जास्त स्विंगसाठी एक्सायटेड होते आणि त्याच्यानंतरचं डेस्टिनेशन होतं आमचं ATV राईड, ज्याच्यासाठी हा जास्त एक्सायटेड. Ready? For what? ATV right. गो ATV ॲडव्हेंचरमध्ये आम्ही बुक केलं होतं. त्यांनी सेफ्टीसाठी बूट्स, हेल्मेट आणि एक लॉकर पण दिलं होतं सामान ठेवायसाठी. खूप जास्त अमेझिंग एक्सपिरियन्स होता ATV राईडचा. डे 2 साठी इतकंच. स्टे ट्यून फॉर डे 3. बाय.